आता शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा याच्यासाठी एक कायदेशीर लढाई सुरू होणार आहे। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। शिवसेनेचा धनुष्यबाण नेमका कोणाचा, ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा, या संदर्भात आता कायदेशीर लढाई सुरू होते की काय, असा सवाल राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित झालाय। कारण एकनाथ शिंदे कायदेशीर लढाईच्या तयारीत असल्याची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्याला मिळते आहे। मूळ पक्ष म्हणून दर्जा मिळवण्याचे देखील एकनाथ शिंदेंचे कायदेशीर प्रयत्न सुरू आहेत। शिवसेनेचे 2/3 पेक्षा जास्त आमदार आता शिंदेंच्या गोटात सामील झाले आहेत। आपल्यासोबत विधिज्ञ उल्हास बापट सर जोडले जात आहेत। बापट सर, आपण बघतोय शिवसेनेचा धनुष्यबाण आणि तोही विधानमंडळ परिसरात अधिकृत गट होण्यासाठी शिंदेंची कायदेशीर लढाई सुरू आहे। ही लढाई आपल्याला कायद्याच्या नजरेतनं कशी वाटते? नाही, कसं आहे, आता एखाद्या पक्षातून काही लोक बाहेर पडले तर अँटी डिफेक्शन लॉ खाली ते येतात। अँटी डिफेक्शन लॉ खाली एखाद्याने पक्ष सोडला किंवा पक्षाच्या व्हीपच्या विरुद्ध मतदान केलं किंवा मतदान केलं नाही तर तो डिस्क्वालिफाय होतो। याला 3 अपवाद आहेत। एक स्प्लिट म्हणजे 1/3 बाहेर गेले तर, पण तो आता रद्द झालेला आहे। दुसरा मर्जर म्हणजे 2/3 बाहेर गेले तर ते डिस्क्वालिफाय होत नाहीत। हा अपवाद आपल्या इथे आता लागू होतो। तेव्हा जर का बाहेर पडलेल्या गटाकडे 37 लोक असतील तर ते डिस्क्वालिफाय होणार नाहीत, पण त्याच्याहून एक जरी कमी असेल तरी ते सगळे डिस्क्वालिफाय होतील। हा पहिला मुद्दा। आणि मग जर का 37 त्यांचे सदस्य असतील तर त्यांना तसं इलेक्शन कमिशन पुढे सिद्ध करावं लागेल। कारण हे जे चिन्ह देण्याची प्रक्रिया आहे ही सभापती किंवा उपसभापती किंवा या लोकांची नसून इलेक्शन कमिशनकडे असते। राजकीय पक्ष रेकॉग्नाइज करणं आणि त्याला चिन्ह देणं हे दोन्ही इलेक्शन कमिशन करतात। तेव्हा त्यांच्या पुढे ही लढाई, पुढची लढाई लागेल। त्यांना सिद्ध करावं लागेल की आम्ही 37 पेक्षा जास्त आहोत आणि आम्ही खरी शिवसेना आहोत, तर आम्हाला हे धनुष्यबाण चिन्ह मिळावं। सर, ते जर का नाही सिद्ध करू शकले तर त्यांना वेगळं चिन्ह घ्यावं। सर, या सगळ्यात फक्त विधान परिषदेतील आमदारांचा पक्षीय गट हाच कायदेशीर आधार असतो की इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मत, मग ते लोकसभा असेल, राज्यसभा असेल किंवा नगरपालिका, महापालिका, यांचाही विचार केला जाऊ शकतो? नाही, इतर कुठल्याही गोष्टींचा संबंध नाही। ते विधानसभेमध्ये त्यांचे जे सदस्य आहेत ते 2/3 बाहेर पडले तर पुढचा विचार करता येईल। ते जर का 2/3 बाहेर पडले नाही, कारण ही सगळी आता ऐक्यू बातमी आहे। म्हणजे शेवट असा आहे, कालचं उद्धव ठाकरेंचं इमोशनल भाषण जे होतं ते आम्ही याला पॉलिटिक्स मध्ये वॉर ऑफ ॲट्रिशन म्हणतो, म्हणजे सायकोलॉजिकल वॉर। तर हे सायकोलॉजिकल वॉर चालू झालेलं आहे। त्यांच्या त्या भावनात्मक बोलण्याने जर का 2-5 आमदार परत आले आणि 37 संख्या खाली गेली तर हा सगळा डाव फसायची शक्यता आहे, आणि नाही गेली तर यशस्वी होण्याची शक्यता आहे। पण ते आपल्याला बघावं लागेल पॉलिटिक्स मध्ये। मी पॉलिटिक्सवर फारसं बोलत नाही। माझाही प्रश्न तोच आहे की विधान सभेतला गट म्हणून मी विचारत नाहीये, बाहेरच्या गटाचं राजकारण, म्हणजे आता बाकीच्या महापालिकेत असलेले शिवसेनेचे लोकप्रतिनिधी हे देखील शिंदेंच्याच नेतृत्वात जाणार की ते पक्ष म्हणून त्यांची लढाई बाहेर तशीच राहणार? नाही, हे बघा, हे जे इलेक्शन कमिशन जे चिन्ह देत आहे हे म्हणजे राज्याच्या पक्षाचं हे स्थानिक पक्षाचं चिन्ह आहे किंवा राष्ट्रीय पक्षांची चिन्ह वेगळी असतात। ते देण्याचा अधिकार हा इलेक्शन कमिशनला आहे आणि त्यावेळी तुमचे सदस्य किती आहेत हे पाहिलं जातं। तुमच्या हातात किती जिल्हा परिषदेत आणि म्युन्सिपाल्टीत आहेत त्याचा विचार केला जात नाही। नक्कीच, त्यामुळे विधानमंडळातले किंवा विधानसभेतले सदस्य हेच राज्य निवडणूक आयोगासाठी महत्त्वाचे असतात आणि गटाच्या पेक्षाही जास्त पक्षीय म्हणून ते महत्त्वाचे असतात। बरोबर, अगदी धन्यवाद बापट सर, हा सगळा संवाद साधल्याबद्दल। शिवसेनेचे 2/3 आमदार हे आता शिंदेंच्या गोटात आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे आता कायदेशीर लढाईच्या तयारीत आहेत। शिवसेनेचा धनुष्यबाण हिसकावण्याची आता लढाई सुरू झाली आहे। सत्तेपासून, पदापासून ते आता थेट धनुष्यबाणालाच आव्हान एकनाथ शिंदेने दिले आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, महाराष्ट्राच्या राजकारणाला या क्षणाला लागलेलं वळण हे अत्यंत भावनिक आणि उद्रेक होऊ शकतो अशा परिस्थितीत निर्माण झालंय। एकनाथ शिंदे कायदेशीर लढाईच्या तयारीत, कारण आता लढाई सत्तेची राहिली नाही आहे, तर उद्धव ठाकरेंचा, बाळासाहेबांच्या हातातला धनुष्यबाण आता एकनाथ शिंदे घेत आहेत की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे।
नक्कीच ऋषी, शिवसेनेच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण नेमका कोणाचा, या प्रश्नापर्यंत आता सेनेचं राजकारण येऊन ठेपलंय. आपल्यासोबत जयंत माइंडकर सर आहेत. जयंत माइंडकर सर, अतिशय भावनिक प्रश्न आता निर्माण झालाय. कालपर्यंत ही लढाई फक्त सत्तेची वाटत होती, आता मात्र धनुष्यबाण माझाच असं एकनाथ शिंदे दावा करण्याच्या तयारीत आहेत. मी उल्हास बापट सरांशी काही वेळापूर्वी बोलत होतो. माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की या राज्य निवडणूक आयोग फक्त विधान परिषदेतल्याच आमदारांचा विचार करतं का? राज्यसभा, लोकसभा किंवा अन्य असलेल्या लोकप्रतिनिधींचा विचार निवडणूक आयोग साकल्यानं करतो का? नाही. जेव्हा जिथून प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच विषयापुरता हा प्रश्न. अगदी म्हणजे आपण विधान परिषद म्हणतात ते पण चुकीचं आहे. आपण विधानसभा म्हणतो. सभा सॉरी, विधानसभेतले 55 आमदार तर आपण विधानसभेतले 55 आमदारांच्या मधला जर 37 आमदारांचा एक गट हा विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या केबिनमध्ये जाऊन तिथे जर का त्यांनी सगळ्यांनी पुन्हा सांगितलं की आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेना सोडलेली असून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही या सेनेत जॉईन झालेलो आहे, हे जर त्यांनी तिथे मान्य केलं की या आमच्या सह्या आहेत, याचं कारण नितीन देशमुखांचं म्हणणं असं आहे की ही माझी सही नाही, आपल्याला माहितीच आहे, हे जर का 37 जणांनी मान्य केलं शिवसेनेतल्या, पुन्हा एकदा सांगतोय 55 शिवसेनेच्या आमदारांपैकी 37 जणांनी जर उपाध्यक्षांच्या केबिनमध्ये पर्सनली मान्य केलं तरच ही स्प्लिट मान्य होईल. 2/3 आणि सांगितलं जाईल की शिवसेना फुटलेली आहे, त्याला आम्ही मान्यता देतो. जर ही संख्या 36 जरी राहिली तरीही सर्व 36 जणांना तुम्ही पक्ष सोडला म्हणून तुम्ही डिस्क्वालिफाय झालेले आहात हे सांगण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे. त्याच्यामुळे 37 मध्ये तुम्ही अपक्ष काउंट करू शकत नाही, आशिष जयस्वाल काउंट करू शकत नाही, खासदार, जिल्हा परिषद, महापालिका काउंट करू शकत नाही, विधान परिषदेचे सुद्धा आमदार काउंट करू शकत नाही. पक्षाचे 37, ते सुद्धा एका पक्षाचे 37 म्हणजे शिवसेनेचे 37. उद्या हॅलो, हा सर, तुमचा आवाज येतोय, बोलत राहा तुम्ही. माझा आवाज येतोय? हो येतोय आवाज. माइंडकर सर, तुमचा आवाज. आता आपण असं धरून चालूया पुढे की समजा ही स्प्लिट काँग्रेसमध्ये झाली तर काँग्रेसमधल्या 44 पैकी 33, ही स्प्लिट राष्ट्रवादीत झाली तर राष्ट्रवादीच्या 54 पैकी 36. मला अजूनही ऑफिशियली काल ही फिगर 30 पर्यंत पोहोचलेली होती. ती आज मी असं ऐकून आहे की 1-2 आमदार गेलेले आहेत, त्यांची नावं पण माझ्याकडे आली. पण त्याचबरोबर मी हे सुद्धा ऐकून आहे की त्या 30 पैकी 1-2 आमदार वापस येत आहेत. आणि जे आता आपल्या समोर राऊतांनी सुद्धा सांगितलं की आमच्या संपर्कात 20 जण आहे, मुंबईत आल्यानंतर सगळं क्लिअर होईल. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगतोय, विधान भवनात उपाध्यक्षांच्या दालनात, कारण अध्यक्षांनी राजीनामा दिला, अध्यक्ष नाना पटोळे होते, खरं तर त्यांच्या दालनात हे व्हायला पाहिजे होतं पण त्यांनी राजीनामा दिलेला आहे म्हणून. पण उपाध्यक्षांच्या दालनात जर हे 37 शिवसेनेचे आमदार जेव्हा जातील आणि सांगतील स्वतः सह्या करून की आम्ही आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत सामील झालेलो आहे, तरच त्याला स्प्लिट म्हणून मान्यता दिली जाऊ शकते. नक्कीच. आता या सगळ्यातला जो टेक्निकल प्रश्न आहे मी पुन्हा एकदा विचारतो. शिवसेनेचा धनुष्यबाण हा आपल्याकडे असावा म्हणून शिंदे कायदेशीर लढाई करतायत. जर तरच्याच गोष्टीत 2/3 बहुमत झालं, तुमच्यासाठी माइंडकर प्रश्न आहे, 2/3 बहुमत झालं तर ते शिवसेनेचा धनुष्यबाण निवडणूक आयोगाकडे जाऊन गटापुरती लढाई नाही आहे. माझा प्रश्न हा संपूर्ण शिवसेनेचा आहे. एका विधान सभेच्या त्या सगळ्या प्रांगणात घडणारी गोष्ट ही संपूर्ण पक्षालाच, जरी त्यांचं बाहेर असलेल्या लोकप्रतिनिधींचं संख्या जास्त असली तरी ती ज्याला नामंजूर करू शकते का? म्हणजे थोडक्यात उद्धव ठाकरेंकडे आता काहीच अधिकार राहणार नाहीत का अपक्ष चालवताना, कारण ते पक्षप्रमुख आहे. नाही, एक मिनिट. उद्धव ठाकरेंकडे अधिकार हे त्यांच्या, आपण धरून चालूया 37 बाहेर पडलेले तरी 18चे पक्ष आणि पक्षप्रमुख ते राहतीलच आणि 18चे गटनेते हे अजय चौधरी राहतील. आपण तो
त्यामुळे तो तिथे मुद्दा संपतो. त्याच्यानंतर आपण येऊया शिवसेनेचे 18 खासदार. या 18 पैकी सुद्धा पुन्हा 2/3 म्हणजे 12 जण जर फुटले तर तिथेही शिवसेना ही फुटली हे मान्य केलं जाईल. पण जर ते 12 नाही फुटले तर अर्थात त्या 18ही जणांचं चिन्ह हे धनुष्यबाण राहील. त्याच्यामुळे शिवसेनेचे 18 खासदार तिथे आहेत. खाली 55 आमदारांच्या पैकी 37 गेले तरी 18 राहिले. त्याच्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह लगेचच्या लगेच हे शिंदेंना दिलं जाईल असं मला वाटत नाही. हे चिन्ह हे उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेकडे राहील. कारण वरचे 18 खासदारांच्या पैकी 12 फुटलेत का? हा, जर मी धरून आपण तेही बोलूया की जर या वरच्या 18 खासदार लोकसभेतल्या 18 खासदारांच्या पैकी 12 जण त्यांनी सुद्धा आम्ही एकनाथ शिंदेच्या सपोर्टमध्ये फुटलेलो आहोत असं मान्य केलं आणि आमचा वेगळा ग्रुप आहे, तर मात्र म्हणजे एका वेळेस 2 डिफेक्शन झाले पाहिजे. खाली 37 आणि वरती 12 शिवसेनेचे 12 खासदार फुटले तर जे डिफेक्शन होईल तर धनुष्यबाण हे चिन्ह तुम्ही म्हणता तसं त्या 2 गटांना मिळून शिवसेनेचं म्हणून एकनाथ शिंदेंना दिलं जाऊ शकतं. अगदी माझा हाच प्रश्न होता आणि हेच उत्तर मला अपेक्षित होतं. कारण संभ्रम असा निर्माण होतोय की समजा त्यांचा गट झाला, त्यांना अधिकृत दिलं, तरी पक्ष संघटनेच्या इतर कामावर किंवा इतर धनुष्यबाणावर किंवा उद्या निवडणुका जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लागल्या तर त्यावर एकनाथ शिंदेंचा हक्क राहणार आहे की उद्धव ठाकरेंचा हक्क राहणार आहे? हा संभ्रम सोशल मीडियावर आता मोठा झाला आहे. उद्धव ठाकरेंचाच नाही. आणि त्याच्यातलं एक लक्षात घ्या, अनेक वेळा काय होतं जेव्हा असे मर्जर्स वगैरे होतात तेव्हा अनेक वेळा एखादं चिन्ह हे निवडणूक आयोग गोठवू शकतो. त्याच्यामुळे ते आम्ही रद्दबातल करत आहे असं ते ठरवू शकतो. म्हणजे आज आपल्याला काँग्रेस हाताचा पंजा म्हणून माहिती आहे, पण आपल्याला आपण तेव्हा लहान असाल कदाचित, गाय वासरू पासून तो वेगवेगळी लढाई चालू गाय वासरू हे चिन्ह होतं. हो हो, तर ते असतं. त्याच्यामुळे किंवा आता जो हलधर म्हणून जनता दलाचे तर किती तुकडे झाले ते प्रत्येकाचे वेगळे वेगळे चिन्ह झाले. कंदील कोणाचा आणि काय कोणाचं असं झालेलं आहे तर ते होऊ शकतं. म्हणजे समजा काउंटर क्लेम आणि क्लेम झाले आणि सुप्रीम कोर्टात वगैरे लढाई किंवा इलेक्शन कमिशन समोर गेली तर इलेक्शन कमिशन चला मला धनुष्यबाण गोठवायचं आहे, तुम्ही दोन्ही ग्रुप नवीन चिन्ह घ्या असं सांगू शकतात आणि स्वतः ती 2-3 नवीन चिन्ह देऊ शकतात. त्याच्यापैकी आपल्याला एक घ्यावं लागतं असं ते होऊ शकतं. नक्कीच. या सगळ्याच्या निमित्तानं आता जर कारण अजून सरकार कोसळलं नाहीये, मत एक गट होतोय, अशा सगळ्या परिस्थितीत महाविकास आघाडीचा सरकार याचा जो कारभार आहे तो कधीपर्यंत ऍक्टिव्ह राहू शकतो? म्हणजे कॅबिनेट बैठका किंवा एखादा कॉल घेणं, पावसाळी अधिवेशन, ते त्यांना घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. बाहेर काय घडतंय याचा ऍडमिनिस्ट्रेशनशी संबंध नाही. टेक्निकली आजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत आणि टेक्निकली काय तेच आहेत. त्याच्यानंतर इनकेस आपण धरून चालूया 37 स्प्लिट झाली तर मी तुम्हाला सांगतो की इमिजिएटली उद्धव ठाकरे राजीनामा देतील. ते राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्र्याची शपथ होईपर्यंत तेच काळजीवाहू मुख्यमंत्री राहतात. त्या काळातले निर्णय ते घेतात आणि मग नवीन मुख्यमंत्री जे घेतील. त्यामुळे आता काही ट्रबल सुरू आहे म्हणून ऍडमिनिस्ट्रेशन नेहमीप्रमाणे सुरू आहे. कालही मला वाटतं काही केसेस मागे घेण्याचा निर्णय हा घेण्यात आला. आपणही बातम्यांमध्ये सांगितलेलं आहे. काल कॅबिनेट सुद्धा झाली. भलेही त्या कॅबिनेटमध्ये किती मंत्री हजर होते किती नव्हते हे वादाचे मुद्दे आहेत तरी, आणि स्वतः मुख्यमंत्री थ्रू व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होते, पण तरी सुद्धा कालही कॅबिनेट झाली. आणि आजही म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच आहेत. प्रशासन हे सुरू आहे. जर 37 जणांनी असेंब्लीत सांगितलं आणि ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस 37 जण जर का बाहेर पडले तर अर्थात उद्धव ठाकरेंचा राजीनामा अपेक्षित आहे. नक्कीच उद्धव ठाकरेंचा राजीनामा अपेक्षित आहे. या अंगानं आता एकनाथ शिंदे पूर्ण खेळी खेळतायत. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारची, महाराष्ट्र भाजपची भूमिका तुमच्या नजरेत कशी दिसते या सगळ्या खेळात?
महाराष्ट्र सोडून दे, एकूणच भाजप ज्या पद्धतीने पैसा केंद्र सरकारपासून, म्हणजे इथे वोटिंग झाल्यानंतर गाडीत बसून प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव ज्यांच्या मागे ईडी लागलेली आहे अशा लोकांना घेऊन सुरतच्या हॉटेलमध्ये जाणं, फ्लाईट चार्टर करून जळगावच्या एमएलएला नेणं, त्याच्यानंतर नितीन देशमुखांनी सांगणं की मला कोणीतरी इंजेक्शन टोचलं, ही लोकशाही आहे का? माझा प्रश्न आहे. केंद्र सरकारला याचं कारण असं आहे की हे सगळं केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली किंवा जिथे जिथे भाजपची राज्य आहेत तिथे तिथे होत आहे. गुजरातमध्ये भाजपचं राज्य आहे, आसाममध्ये भाजपचं राज्य आहे. काय इथे अशी अनार्की सुरू आहे म्हणून तुम्हाला इथून 30 एक आमदारांना घेऊन पळून जावं असं वाटलं गुजरातमध्ये? तुम्हाला जर जेव्हा अजितदादांनी बंड केलं होतं, अजितदादा सरळ एक कागद घेऊन गेले, माझ्याकडे या आमदारांचा पाठिंबा आहे, त्यांनी तो दाखवला, लगेच शपथविधी झाला. 80 तासात अजितदादांना लक्षात आलं की आपल्याकडे पाठिंबा नाही, त्यांनी राजीनामा दिला, बाहेर पडले. हे पाठिंबा जर का आहे तर एवढा मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत 5 स्टार हॉटेलमध्ये राहणं, इथून चक्क गुवाहाटीला जाणं, का इथे टेररिझम सुरू आहे म्हणून तुम्ही पळून गेलेत गुवाहाटीला? काय सुरू? आणि हा पैसा कुठून आला? या पैशावर एन्फोर्समेंट डायरेक्टरेट काय करत आहे? हा पैसा कुठून आला हे एन्फोर्समेंट डायरेक्टरेटला पाहता येत नाहीये का? की याची स्पॉन्सरशिप सगळं केंद्र सरकारची असते की भाजपच्या नेत्यांची असते? कोणाची असते? किंवा हा पैसा कुठून आला हे विचारण्याचा नैतिक अधिकारही आम्हाला नाही का? मला असं वाटतं हे प्रश्न फार महत्वाचे आहेत आणि याच्याकडे सोयीस्कररित्या भारतीय जनता पार्टी मध्य प्रदेश, कर्नाटक, अरुणाचल मध्ये, राजस्थानमध्ये पण त्यांनी प्रयत्न केला होता, जो फेल गेला. हे प्रत्येक ठिकाणी इग्नोर करताय. आता सुद्धा हा प्रश्न महत्वाचा आहे. 1200 कोटीच्या प्रताप सरनाईकांच्या वरची ईडीची एन्क्वायरी सुरू आहे. त्याच माणसाला घेऊन तुम्ही सुरतला जाता, तिथून गुवाहाटीला जाता. हे तुम्हाला चालू शकतं. यामिनी जाधववर एन्क्वायरी सुरू आहे तिकडे. आता सुद्धा अनिल परब त्यांच्यावर एन्क्वायरी सुरू आहे, पण अनिल परब त्यांच्याकडे गेलेले नाहीत. केंद्रीय यंत्रणांचा संपूर्णपणे गैरवापर करत ज्या राज्यात आपलं सरकार नाही त्या राज्यात आपलं सरकार आणायचा केंद्रातील भारतीय जनता पार्टीचा लोकशाहीला काळीमा फासणारा हा अतिशय चुकीचा प्रयत्न आहे. अगदीच याच प्रश्नावर येतो मी. राज्यात राजकारण सुरू आहे. देशात एकीकडे राहुल गांधींच्या ईडी चौकशीवरनं युवकांचा आक्रोश हा रस्त्यावर यायला लागला आहे. महागाईचा आक्रोश होता, शेतकऱ्यांचा आक्रोश होता, पण त्याच्या पल्ल्याड जाऊन अग्निपथचं एक फार मोठं संकट हे केंद्रावर विशेषतः टार्गेट करत होतं. या सगळ्याला बगल देण्यासाठी हा राजकीय सिनेरिओ रचला गेला आहे नेमका याच वेळात, कारण मुंबईतली बातमी ही देशाची बातमी असते. मला असं वाटत नाही. उलट मला असं वाटतंय की एक प्री प्लॅन्ड असं सगळं होतं. सिस्टमॅटिकली पहिल्यांदा राज्यसभेच्या मध्ये शिवसेनेचा पराभव करण्यात आला, त्याच्यानंतर विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा पराभव करण्यात आला आणि त्याच्यानंतर म्हणजे तो एक फोटो मी तेव्हा आपल्या चॅनेलवर पाहत होतो आणि आपल्याही ते लक्षात असेल की एकनाथ शिंदे हे आदित्य ठाकरेंच्या बरोबर येऊन फोटो काढण्यास तयार नव्हते. ते आपल्या ग्रुप बरोबर मागे राहिलेले होते आणि तिथून ते जे गायब झाले आहेत याचा अर्थ हे प्लॅनिंग पूर्ण होतं आधीपासून. दुसरं असं आहे की तुम्ही जाताय कुठे? सुरतला. तिथे जाऊन एकदम 5 स्टार हॉटेलमध्ये राहणं, फ्लाईटचे सगळे अरेंजमेंट करणं, बुकिंग करणं, 30-40 जणांना घेऊन जाणं, हे सगळं प्री प्लॅनिंग असल्याशिवाय शक्य नसतं. हे कोणी केलेलं आहे? बरं, जर कोणाकडनं तिकीट बुकिंग केली, कोणाकडून हॉटेलचं बुकिंग केलं, हे आजकालच्या डिजिटायझेशनच्या जमान्यात तुम्हाला कोणी पैसे दिले, डिजिटायझेशनच्या जमान्यात तुम्हाला 1 मिनिटात कळू शकतं. ते बघा, तिथेही ईडी लावा. हा पैसा एक सरकार पाडण्यासाठी कोण खर्च करत आहे त्यांनाही पकडा. ठीक आहे, काळा पैसा जरूर बाहेर काढा. समजा एखाद्याकडे चुकीच्या मार्गाने एखादा रिक्षा ड्रायव्हर आता जर का करोडोपती दाखवत असेल, एखादा एकेकाळी डिझेल गव्हर्नमेंटचं डिझेल कमी पैशात विकत घेणारा आता जर का मंत्री होऊन फ्लाईट चार्टर करून मोठमोठ्या गप्पा मारत असेल तर त्यांच्याही मागे ईडी लावा
आणि त्याचबरोबर हा अशा प्रकारचा पैसा मुंबईच्या विधान भवनातून गुवाहाटीपर्यंत 40-50 जणांचा ताफा 5 स्टार हॉटेलमध्ये सतत फ्लाईटमध्ये जाण्याचा पैसा कुठून आला याच्याही मागे ईडी लावू द्या ना एकदा. की ईडी फक्त भाजपला, केंद्रातील भाजप सरकारला जिथे जावंसं वाटतं तिथेच गेली पाहिजे. हा माझा खरा प्रश्न आहे. नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीची आता चर्चा करणार कोण हा जसा प्रश्न आहे, कारण लढाई सुरू झाली तर ती वेगळ्याच कारणासाठी होईल. पुढच्या 15 दिवसातलं महाराष्ट्राचं राजकारण किती अनपेक्षितपणे बदलेल किंवा नाही बदलणार, आपली काय मत आहे? मला असं वाटतं की जेवढा 37 या फिगरला पोचायला यांना वेळ लागत आहे एकनाथ शिंदेंना, पुन्हा मी ते उदाहरण देतो अजितदादांचं, की ते गेले, त्यांनी लिस्ट दाखवली, त्यांनी कागद कुठून आणले याबद्दल अनेक तर्क वितर्क आहेत, त्या आता मी वादात पडत नाही कारण ते बंड शमलेलं आहे. पण त्यांनी जाऊन सरळ कागद दाखवला, हे माझ्याकडे सह्या आहेत आणि चला माझ्याकडे हे जे काही आहेत. इथे अजून 37 विषयी का बोललं जात नाही? 37 असेल तर तुम्हाला पळून जाण्याची, सुरतला गुवाहाटीला पळून जाण्याची गरजच नाही आहे. त्या विधान भवनात दुसऱ्या दिवशी नरहरी झिरवाळ यांच्याकडे जा, तिथे परेड करा की ही इथे हे आमचे 37 जण आहे आणि ही या आमच्या सह्या, आणि प्रत्येकाला विचारा. प्रश्न मिटला तिथेच एका मिनिटात. हे कशाला, हे कुठेतरी होऊ शकत नाही असं वाटत अजूनही असेल आणि म्हणून हा एवढा खटाटोप आहे. तुम्ही जर कॉन्फिडंट असाल तर एका मिनिटात द्या ना. मग तुम्हाला एवढा वेळ का लागतोय? का म्हणून 37 झालेत म्हणून इथे येत नाही वापस तुम्ही? झाले 2-3 दिवस झालेले आहेत. मला असं वाटतं की जेवढा या 37 फिगरला वेळ लागतोय तेवढा त्यांना अजून त्यांची फिगर जात नाही. आणि त्यांना सर्वात मोठा धोका हा आहे, जे स्वतः संजय राऊत सुद्धा बोलले, की तिथे असलेल्यांपैकी 20 जण आमच्या संपर्कात आहेत. 20 सोडा हो, 36 जरी त्यांच्या बाजूने राहिले आणि एक जरी यांच्याशी बोलला की नाही मी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या सेनेत येतो असं जर तो बोलला तर या 36 जणांना डिस्क्वालिफाय करण्याचा कायद्याने अधिकार, कारण त्यांनी डिफेक्शन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना कायद्याने डिस्क्वालिफाय करण्याचा अधिकार इलेक्शन कमिशन, डेप्युटी स्पीकर यांच्या हातात असतो. प्रश्न मिटला. 37 फिगर होत असेल तर बोला. नक्कीच. धन्यवाद माइंडकर सर. एकूणच अत्यंत विस्तृत आणि सटीक अशी आपण चर्चा केली. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.